कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। इथेच खेळत बसा, मी किंवा आई आल्याशिवाय तुम्ही बाहेर पडू नका। का? तू कुठे चाललीयस? मी बाहेर जाऊन येते, लवकर येते। पण तुम्ही दोघी इथे रूम मध्येच खेळा, मी किंवा आई आमच्यापैकी कोणी आल्याशिवाय बाहेर पडू नका। हां, आले लोक। नाही मावशी, तुम्ही घराबाहेर पडायचं नाही। तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही घराबाहेर पडलात तर काय होईल। किरण काका सोडाच्या भावाने एवढे पेटलेत ना की ते कधीही काही करू शकतात। त्यामुळे आता तुम्ही जास्त सावध राहायला हवं। अर्ध्या तासाच्या वर 1 सेकंद जरी झाला तर जय राम श्रीराम, जय राम श्रीराम। माझं काही बरं वाईट झालं ना तर शतग्रीव, जोपर्यंत तुम्ही या घरात आहात तोपर्यंत शतग्रीव तुमच्या शरीरात प्रवेश नाही करू शकत। घराबाहेर पडायचं म्हणजे धोका आहे, पण नेत्राच्या जीवाचा प्रश्न आहे। मी जर नाही गेले तर केदार नेत्राच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करतील। जायलाच हवं मला। आता पुढचा व्हिडिओ जो पाठवीन त्यात मी तिला गाडीने उडवलेला असेल, फक्त अर्धा तास। रीमा, चल ना आपण दुसरा गेम खेळूया। टेडी बेअर सोबत खेळायला मजा नाही येते। काय खेळायचं बळ? हा, आयडिया। आपण लपाछपी खेळायची। रीमा, चल ना आपण खेळूया। आपण पहिला कसं खेळायचो, मस्ती करायचो, एकत्र डान्स करायचो, खूप मस्ती करायचो, मजा यायची। आता तू का नाही खेळत माझ्याशी? तुला सांगितलं ना की मला तुझ्याशी नाही खेळायचं। रीमा, चल ना ग आपण खेळूया। चल ना ग रीमा, रीमा चल ना ग, चल ना प्लीज, चल ना रीमा, चल ना ग खेळूया। रीमा, मला लागलं। आलीस, मी तुझीच वाट बघत होतो।
मला ना शेखरला मारायचं होतं ना तन्मयला, मला तुला मारायचंय आणि बंटीचं काम पूर्ण करायचंय. इतकी वर्ष घराबाहेर पडत नव्हतीस काय? बघ तुला घराबाहेर पडायला मी कसं भाग पाडलं. आता तू घरी परत जाऊच शकणार नाहीस. आता इथून डायरेक्ट येस. सर येऊ का? सॉरी सर, मी डिस्टर्ब करते का तुम्हाला? नाही बोला. सर ते मी जाधवांना भेटून आले. काय म्हणाले जाधव? सर ते रेडी झाले आपल्याला जमीन द्यायला. काय जाधव आपल्याला जमीन द्यायला तयार झाले? हो सर, मी इतके वेळा त्यांच्याकडे गेलो, इतक्या विनवण्या केल्या, पण ते कधीच रेडी होत नव्हते. आणि अचानक प्रत्येक वेळेला पूर्वजांची जमीन आहे असं सांगून त्यांनी मला नकार दिला होता. मला सांग मेघना, तू काय विचारलंस? काय काय केलंस काय तू? पैसे जास्त मागितले असतील, अजून काय? हो ना. त्याच्याशिवाय ते जमीन देणं शक्यच नाही. नाही नाही सर, जेवढे पैसे ठरले होते तेवढेच द्यायचे. 1 रुपयाही वाढवून मागितला नाही त्यांनी. सर ॲक्च्युली ती जमीन त्यांच्या वाडवडिलांकडून, पूर्वजांकडून त्यांना मिळालेली आहे. सर त्यांना अशी भीती होती की ती जमीन जर त्यांनी विकली तर त्यांचे पूर्वज नाराज होतील. आणि सर कोणीतरी त्यांना अशी भीती सुद्धा घातलेली की असं केलं तर समाजात त्यांचं नाव वगैरे खराब होईल. ही भीती कोणी त्यांच्या मनात भरवली असेल? सर मला वाटतं डोईफोडे असतील का? त्यांना मिळालेल्या टेंडरवर आपण ऑब्जेक्शन घेतलं ना. ते सगळं ठीक आहे मेघना, पण मला एक सांग, जाधवांचं टेन्शन, त्यांची भीती तू घालवलीस कशी? म्हणजे 1 पैसाही न जास्त घेता त्यांनी जमीन दिली. मग तू काय केलंस काय? सर आय एम सॉरी, पण ॲक्च्युली तुमची परमिशन न घेता मी एक गोष्ट केली आहे सर. पण त्यावेळेला मला जे सुचलं, जे योग्य वाटलं ते मी केलं सर. सर आपलं प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर आपण तिथे त्यांना एक कुलदेवतेचं मंदिर बांधून देऊ आणि प्रोजेक्टसाठी जास्तीत जास्त त्यांच्या समाजातील स्थानिक लोकांना आपण काम देऊ असं मी त्यांना सांगितलं. सर आय एम सॉरी सर, आय एम सो सॉरी. नाही मेघना, अगं एवढं तर आपण त्यांच्यासाठी नक्कीच करू शकतो, नाही का अद्वैत सर? मेघना, तू खूप मोठी डील कॅन्सल होता होता थांबवलीस. आपलं खूप मोठं नुकसान झालं असतं. गुड वर्क. थँक्यू सर. वेल डन मेघना. थँक्यू सो मच सर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.